श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर गिलक्याची भाजी शक्यतो कुणाला जास्त आवडत नाही, तर त्यामुळे आज नवीन अशी मस्त रेसिपी घेऊन आलेली आहे. गिलक्याची भाजी सर्वच बोटे चाटून खातील अशी ही अगदी झटपट आणि बेसिक मसाल्यामध्ये मी गिलक्याची भाजी आज बनवणार आहे. तर गिलके घेतलेले आहे, 4 गिलके आहेत, अगदी ताजे आणि फ्रेश आहेत. अशा पद्धतीने मी कापून घेतलेली आहे गिलके आणि कापून पाण्यात ठेवलेली आहे. थोडंसं मीठ टाकलं आहे पाण्यात, जेणेकरून गिलकी काळी पडणार नाही. त्यासोबतच मसाला घेतलेला आहे. खोबरं आहे अगदी पाववाटी, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, कसुरी मेथी आणि तीळ घेतलेली आहे अर्धा चमचा. ऑप्शनल आहे, असेल तर घ्या, नाहीतर स्किप करू शकता. थोडीशी कोथिंबीर, एक टोमॅटो घेतलेला आहे, कापून घेतलेला आहे तो, आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. कांदासुद्धा उभा कापून घेतलेला आहे. गॅसवरती कढई ठेवून घेतलेली, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून कांदा थोडासा तांबूस लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जास्तसुद्धा काळा करायचा नाही. थोडासा कांद्याचा रंग बदलला की त्यात टोमॅटो टाकून घ्यायचा. टोमॅटो पण आपल्याला थोडासा हलकासा नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे, अगदी एखादा 1.5 मिनिट. आणि टोमॅटोसुद्धा असा थोडासा नरम झाल्यानंतर त्यात आपण खोबरं, लसूण, त्यासोबतच अर्धा इंच आलं, हे सर्व टाकून परतवून घ्यायचं आहे. खोबरं थोडंसं एखादा मिनिटभर परतलं की त्यामध्येच आपण तीळ आणि कसुरी मेथी टाकून घेणार आहोत. कसुरी मेथी असेल किंवा तीळ असेल तर टाका, ऑप्शनल आहे. नसेल तुमच्याकडे तर नाही टाकली तरीही चालेल. तरी ही भाजी अगदी छान होते. आणि गिलक्याची भाजी ना शक्यतो कोणाला आवडतच नाही. सुकी करा अगदी तरी पण नाही आवडत. त्यामुळे ना अशा पद्धतीने जर केली ना तर सर्वच आवडीने खातील. मसाला छान परतवून झालेला आहे, थंडही झालेला आहे. आता तो ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी थोडंसं पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता छान अशी पेस्ट करून घेतलेली. 1 चमचा तेल टाकून घेतलं आणि थोडंसं लसूण मी चॉप करून घेतलेला. तेल छान गरम झाल्यानंतर आणि आपण जो मसाल्याचं वाटण केलेलं होतं ना, ते वाटण मी यात टाकून घेते आणि छान परतवून घेते. गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि कमी फ्लेमवरतीच आपल्याला हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आपलं वाटण छान इथं तेल सुटेपर्यंत परतवून झालेलं आहे. कांदा लसूण मसाला 1 चमचा, हळद अर्धा चमचा, लाल तिखट, साठवणुकीचा काळा मसाला 1 चमचा आणि गरम मसाला पावडर अर्धा चमचा मी इथे टाकून घेतलेली आहे. आणि हे सर्व ना आपण मिक्स करून घेणार आहे. तेल सुटेपर्यंत छान परतवून घेणार आहोत. थोडंसं मिक्स करून आणि त्यानंतर आपण इथे ना झाकण ठेवून एक वाफ घ्यायची आहे, म्हणजे छान मसाला असा परतला जातो आणि त्याला तेल सुटतं, मसाल्यामध्ये छान हे मिक्स होऊन जातं. मसाला छान परतवून झालेला आहे. आता आपण ना यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यातच ना मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आणि तेच या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. मसाल्याच्या गाठीनं सर्व फोडून घ्यायच्या आहे, आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर परत एखादा मिनिटभर आपल्याला कमी गॅसवरतीच आपल्याला तेल सुटेपर्यंत ना एक वाफ घ्यायची आहे. तेल छान सुटलेलं आहे मसाल्याला, वास खूप छान येतो आहे खरंच. आणि यातच आपण जे कट करून ठेवलेले होते ना गिलके, ते गिलके टाकून द्यायचे आहे. अशा पद्धतीने जर गिलक्याची भाजी केली ना तर प्रत्येक वेळी तुम्ही अशाच पद्धतीने अगदी झटपट अशी ही गिलक्याची भाजी करतील. गिलके शिजण्यासाठी जास्तीचा काय वेळ लागत नाही. 8 ते 10 मिनटं कमी गॅसवरती आपण ही गिलक्याची भाजी शिजवून घेऊ शकतो. आता गरजेनुसार ना कमी जास्त आपल्या भाजी आपल्याला जशी लागते ना त्या पद्धतीने आपण इथे पाणी टाकून घ्यायचं आहे. घट्ट पाहिजे असेल तर थोडं कमी पाणी टाका आणि पातळसर पाहिजे असेल, थोडासा रस्सा करायचा असेल तर थोडंसं पाणी जास्त तुम्ही ॲड करू शकता. चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आणि कमी गॅसवरतीच मी झाकण ठेवून 8 ते 10 मिनटं ही भाजी छान शिजवून द्यायची आहे. आपले गिलके शिजले की गॅस बंद करून आणि भाजी खाण्यासाठी तयार होते. आता हे सर्व ना मिक्स केलं आणि कमी गॅसवरतीच मी झाकण ठेवून सुरुवातीला उकळी येईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. नंतर कमी गॅसवरतीच आपल्याला हे गिलके शिजवून घ्यायचे आहे. गिलके छान शिजलेले आहे. वासही खरंच खूप छान येतो आहे. अगदी जास्तीचे कोणतेच मसाले न वापरता पाहताच तोंडाला पाणी येईल आणि खावीशी वाटणारी ही गिलक्याची भाजी नक्की ट्राय करून बघा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओ बघता येतील आणि त्याच पद्धतीने रेसिपीसुद्धा करता येईल.
शेजारीच असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच येईल. ही भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. सोबत कांदा लिंबू असेल आणि बाजरीची भाकरी असेल तर वा, खूपच छान. भूक नसणारे सुद्धा जेवायला बसतील अशा पद्धतीने आजचा मेनू आहे. चला तर मग जास्त उशीर न करता पटकन रेसिपी ट्राय करा आणि तुम्हीही या भाजीचा आस्वाद घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.